नमस्कार, मी अलका. स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बघतोय भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी. तर चला बघूया. त्यासाठी मी इथे बघा मोसमी भाज्या घेतलेल्या आहे. थोडेसे शेंगदाणे घ्यायचे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त, आणि तुम्हाला ज्या मिळतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही घ्यायच्या आहे. वांगा बटाटा घ्यायचा आहे. तर अगोदर आपण एक वाटप करून घेऊया. त्यासाठी मी 2 चमच तीळ घेतलेले. तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. झालेले आहेत व्यवस्थित भाजून, ते काढून घेऊया. त्यामध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला, तो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला. जास्त काही मसाले लागत नाही त्या भाजीला, खूप सिंपल भाजी आहे. कांदा भाजलेला आहे, काढून घेऊ आता. आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आलं लसूण टाकूया थोडंसं त्यामध्ये. कोथिंबीर थोडी टाकायची आणि बारीक वाटून घ्यायचे. तर भाजीसाठी आपण इथं 2 चमच तेल घेतोय. मोहरी टाकायची अर्धा चमच. थोडंसं जिरं टाकून घ्यायचं. एक कांदा टाकूया बारीक चिरलेला. कांदा व्यवस्थित कलर बदली होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. काश्मीरी लाल मिरची आहे, त्यामध्ये खूप छान कलर येतो यामुळे भाजीला. आणि त्यामध्ये जे हे वाटप करून घेतलेले ते टाकून घ्यायचंय. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटप तेल सुटेपर्यंत. अर्धा चमच हळद टाकले. थोडंसं लाल तिखट आणि अर्धा चमच गरम मसाला टाकायचा. बस एवढाच मसाला लागतोय भाजीला. आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आणि हे बघा व्यवस्थित मसाला परतून झालेला आहे आता. कलर पण खूप छान आला मसाल्याला. तर आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. गाजर टाकायचे. पावट्याचे दाणे ते टाकायचे. वालपापडीच्या शेंगा टाकायचे. ओले हरभरे आहे ते. हिरवे वाटाणे टाकून घ्यायचे. आणि वांग आणि बटाटा टाकून घ्यायचा. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या भाज्या. अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आणि 10-15 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. जास्त वेळ नाही लागत भाज्या शिजायला. 10-15 मिनटामध्ये छान भाज्या शिजतात. झाकण ठेवून शिजवायचं आहे आपल्याला. हे बघा छान भाज्या शिजलेल्या आहेत 15 मिनटात. तर भोगीची भाजी एक, भोगीचा सण एक असा आहे ना की त्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून आपण एक भाजी बनवतो आणि तो नैवेद्य दाखवतो. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आणि हे बघा भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. आता काढून घेऊया.
आणि तुम्हाला भाजी कशी घट्ट हवी पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. हे बघा तयार आहे आपली भाजी. आणि बाजरीच्या भाकरी जे तीळ लावून घेतलेले आहेत. तर खूप छान झालेली आहे भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा,